दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। सध्या संजय शिरसाट सामाजिक न्याय मंत्री यांची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जाऊयात। रक्कम भरली नाही यांच्यावर आपण आरोप कसे करायचे? मग निघालं की यांचा इन्कम टॅक्स काय, मग यांचं काय, सगळे धंदे सोडून दिले आणि असलेल्या सगळे मग इन्कम कुठून जनरेट होतं? तुमची लायकी नसल्यामुळे बँक तुम्हाला उभं करत नाही। संजय शिरसाट कधी बँकेच्या दारात गेला नाही, पण लोन देणारे माझ्या दारात येऊन मला लोन देतात। इथं जिथं बसलोय ना, 5 कोटी रुपयाची फाईल त्यांनी सिग्नेचर केली मी बँकेची लोनची, इथं येऊन सहाय्य केला। हे याला इज्जत कमवावी लागते, दलालांची इज्जत नसते, म्हणून तुम्हाला ते कळणार नाही। तरी तुम्हाला मी एक आव्हान देतो। आता 110 कोटी किंमत आहे त्या हॉटेलची, मी 67 कोटीला घेतली, म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार केला। आज माझ्या मुलांना आणि त्याच्या साथी पार्टनरना सांगतोय विड्रॉ व्हा त्याच्यातून। आणि हे जे नाकानी बोलत होते ना, पुन्हा टेंडर येत आहे, तुम्ही भरा। 110चा आहे ना, 100ला भरा। 10 कोटीचा फायदा होईल तुमचा, 90ला भरा, 20 कोटीचा फायदा होईल। दम असेल तुम्ही ते टेंडर भरा आणि घ्या, मी तुमचं स्वागत करेन। मला याच्याबद्दलचं वाईट वाटणार नाहीये, मी जलस किंवा तुम्हाला चॅलेंज म्हणून सांगत नाहीये। परंतु या माध्यमातून एखाद्याची राजकीय प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न, एखाद्याच्या घरात घुसून त्यांनी काय व्यवसाय करावा याबद्दलच्या चर्चा ज्या मूर्खपणाच्या आहेत। अरे राजकारण करताना समोरामोर करायला पाहिजे। असं कुटुंबावर वार करून माझी इमेज डागाळण्याचा जो काही प्रयत्न करतात, तुमच्या 5 पिढ्या जरी उतरल्या ना तरी ते तुम्हाला शक्य होणार नाही। मी जे बोलतो हे महाराष्ट्राला माहित आहे, कधी मी लपवत नाही कधी कोणती गोष्ट। माध्यमांना सुद्धा सांगेल, याबद्दलचं काही विचारा, कधीही विचारा। संजय शिरसाट प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देईल। परंतु हे असे जे रोजचे दलाल फिरतायत ना, कुणासाठी हे भांडतायत ना, एकदा ह्याचा सुद्धा छडा लावा। आणि आजपासून मी उद्या माझ्या मुलाला ते टेंडरची जे काय प्रोसेस आहे पत्र द्यायला लावतोय, त्या प्रकरणातून बाजू होतोय। आणि जे 110च्या गप्पा करतात त्यांना सांगतोय, आता तुम्ही घ्या पेढे घेऊन, मी तुमच्या घरी येईल। तुम्ही 90 कोटीमध्ये घ्या का 70 कोटीमध्ये घ्या, 76 कोटीमध्ये घ्या का 67 कोटीमध्ये घ्या, संजय शिरसाट तुम्हाला तुमच्या स्वागताला येईल। मराठी माणूस उभा राहायला पाहिजे असं जर वाटत असेल ना, तर तुम्ही हिम्मत करा आणि असे आरोप करण्यापूर्वी 10 वेळा विचार करा। रात्रीशी उतरली नाही म्हणून असे जे स्टेटमेंट करतायत त्याची बातमी होऊ शकते, परंतु कुणाचं चरित्र हनन नाही होऊ शकत। कुणाच्या व्यवसायावर तुम्ही आज लात मारलेली आहे, माझे पैसे गेले असतील त्याच्यात 10-15 लाख रुपये, जाऊ द्या, परंतु तुम्ही हे केलेलं पाप तुम्हाला हे फेडावं लागेल। तुम्ही एक धंद्यासाठी, एक व्यवसायासाठी उभा राहणाऱ्याला जो खोडा टाकलेला आहे, तुमची इतरांची दलाली करण्यामध्ये तुमचं जे आयुष्य गेलेलं आहे, तुम्हाला याचे भोग भोगावे लागतील। यापुढे जर वैयक्तिक जर तुम्ही आरोप करायची सुरुवात ठेवली तर मला सुद्धा सर्व माहिती आहे, सर्व तुमच्या स्टोऱ्या माझ्याकडे आहेत। आणि ज्या दिवशी मी त्या काढायला सुरुवात करेल, संजय शिरसाट मी घराला आग लावायला कमी करणार नाही, एवढा मी चक्रम आहे थोडा। म्हणून माझ्या नादी लागताना राजकारणाच्या दृष्टिकोनातून तुम्ही आरोप प्रत्यारोप करा, त्याचं उत्तर देईल। परंतु व्यवसायामध्ये, मुलांबाळांमध्ये अशा ज्या चर्चा करतायत त्याचे परिणाम निश्चितच तुम्हाला काही काळानंतर दिसून येतील। ठीक आहे।